भात पेरणी बघा, इथे काका भात पेरतायत. भाताची नावं आहेत काय ती वेगवेगळी. या भाताचं नाव 95 RJ 95 वर्धमान अशी नावं आहेत भाताची. असा भात पेरणी झाल्यानंतर ट्रॅक्टरनी नांगरतील. पोर्टेबल मिनी ट्रॅक्टर. आता काय गोरवा कोण राखत नाही, आता सोप्यात मस्त काम करतात. जात नाही आता ट्रॅक्टर सगळं काम करतं. भात झोडणी, लावणी, भात पेरणी ची नांगरून झाली आहे. तर हे कोपरे राहतात ना, तर हे बाळांना आता खणतात. हे बघा कोपरे असे राहतात, डिप्पळ फोडतात आणि मग इकडे नंतर जमीन सारखी करते गुटा घालून. त्या गुटा तिकडे हे बघा आता ढेप फोडतील सगळी, अशी जमीन सारखी करूक लागतात. हे कोपरो आजार असो तो खणून टाकायचो, मग जमीन सारखी करायची. मंडळी बाबू येऊन ट्रॅक्टरने नांगरता. मिनी पोर्टेबल मिनी ट्रॅक्टर. अशी जमीन नांगरली जाता बघा. लय कष्ट करूक लागतात बाबा भातासाठी. दळीन जमीन सारखी केली जात आहे बघा. नंतर त्या गुटा फिरवतील. संध्याकाळ झाली आहे तरी ऊन बघ कसं लागतं कडक. लाल परी बघा मंडळीनो ही गाडीन काकी हा टिपळ्यान ढेप फोडता घेतला नाही हा. ह्या बघा या असा त्याच्यावर दगड ठेवतात जरा वजन येण्यासाठी. असं जमीन सारखी होईल तशी. हे बघा असा फिरूच लागता. त्यामुळे काय होतं जमीन अशी सारखी दिसत पण मस्त आणि भात पण चांगला येतात रुजून. गोटेवाले दादा भात पण चांगला रुजून येतं ना असा गुटा फिरवल्या. मंडळीनो आम्ही लहान असताना ना भात पेरूक यायचे. मेच्या एंडिंग का भात पेरतच, पण आवे घालूक जास्त यायचे. आवे घालूक मजा यायची. तेव्हा कशी जमीन नांगरून ढेप बीप फोडून घ्यायचे. नंतर कुदळींना मगरी काढत आणि त्याच्यात 4 दाणे भात टाकत आणि थोड्या अंतरावर परत थोडे भात टाकत. भात म्हणजे गोटे असायचे ते करवंटीत, म्हणजे करटी आम्ही म्हणतो, त्या करवंटीत घ्यायचे किंवा स्टीलच्या वाटीत असे आणि थोडे थोडे अशा अंतरावर टाकायचे. पण मजा यायची तेव्हा. आणि आताच जास्त ते आवे कोण टाकत नाही, भातच पेरतात सगळेजण. लावणीसारखाच दिसता भातीला रुजून की, पण मस्त मजा यायची तेव्हा. तर मंडळीनो मगरी म्हणजे तुमका माहीतच असतात. कुदळीन मगरी काढणे म्हणजे आमच्याकडे मगरी म्हणतात. म्हणजे जमिनीक अशी कुदळीन लाईन आखत जायत ते का आम्ही मगरी म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.